हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आहे हॅवलॉक आयलंडला आणि इथला आमचा सेकंड डे आहे. आणि आता आज आम्ही जाणार आहे नील आयलंडला. तो पण बीचच आहे असंच आम्हाला पण माहित नाहीये, बट इट्स अ नाईस बीच असं म्हणतात सगळे. आणि लेट्स सी. इथला आमचा स्टे एकदम सुंदर, अतिशय सुंदर, मस्त. इथला जो स्टे आहे तो खूप म्हणजे खूप छान असा स्टे आहे. खूप सुंदर आहे. हे बघा, इथं कमळ बघा. आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवलं की बरोबर प्रायव्हेट बीच आहे यांचा. आणि अशी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. तर तुम्हाला हवं असेल तर आम्ही नक्की तुम्हाला याचं हे देऊ, ॲड्रेस वगैरे देऊ, तर तुम्ही जाऊ शकता इथे. तर आत्ता यांच्याकडून आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. तर चला आता आम्ही चाललो हे ब्रेकफास्ट करायला. रिसेप्शन एरिया पण खूप छान केलं आहे बघा. हे प्रॉपर अशी बोट आहे आणि असं केलेलं आहे इथे. सुंदर आहे ना. वेटिंग एरिया नील आयलंडला या क्रूजने जाणार आहे आम्ही. नौटिका ही आहे, याच्यातून आम्ही आता जाणार आहे हॅवलॉकवरून नील आयलंड. नील आयलंड असं खाली आहे आणि आता आमचं वरती आम्ही आलो आत्ता नौटिकावरून. आणि इतकं सुंदर पाणी आहे ना इथलं. ब्लू ग्रीनिश मोरपंखी कलर आहे. खूप सुंदर पाणी आहे. तेच ना, अतिशय ब्युटिफुल असं पाणी आहे इथलं. चला, खूप जास्त एक्साइटेड आहे. भारी दिसते. हो. तर ही प्रॉपर्टी आहे आमची नील आयलंडवरची. यांचं ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून, आहे ना. रूम आहेत, असे कॉटेज रूम आहेत, कॉटेज टाइप. इथं आमचा बीच आहे. हे बीच इथून दिसतोय जवळ एकदम. हा बीच आहे. चालायला तिथं मागं बीच आहे. इथं दिसत असेल तुम्हाला मागं बॅक साईडला पाणी. आणि मस्त अशी बाहेर बसायला जागा आहे. सेम रूम आहे. आणि इथं मागं आत रूम आहे. कोझी रूम आहे. एसी बीसी सगळं आहे. म्हणजे असं काय नाही. एकदम कोझी आहे, म्हणजे छोटी आणि कोझी. म्हणजे एक्सपेक्ट लाईक 5 स्टार kind, बट छोटी आहे, मस्त आहे. 2 माणसांना व्यवस्थित आहे. आतला आम्ही रूम हे पण दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत हा बाहेरचा व्ह्यू बघा. तर ही अशी रूम आहे. म्हणजे सिंपल आहे अगदी. खूप तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर तशी नाहीये. बेसिक सोयी सुविधा आहेत, एसी वगैरे. आणि ही तुम्ही बघितली, इथं आमची रूम आहे. आणि इथून हे जस्ट वॉकेबल आहे बीच. चला आता बघू आपण. आणि इथं दुसरं काय करायला नाही आहे, म्हणजे असं सगळ्यात काय म्हणतो त्याला, लिजर टाईम. हां, प्रॉपर. आता 2 ठिकाणी तुम्ही बघितलं. लास्ट जी प्रॉपर्टी होती ती पण आमचा प्रायव्हेट बीच होता. आणि हा पण काइंड ऑफ प्रायव्हेट बीच असल्यासारखंच आहे. आणि खूप सुंदर अशी नारळाची झाडं आहेत सगळीकडं. प्रॉपर कोकणचं फील आहे. मस्त वाटतंय. आणि आत्ता ना हे प्रॉपर दुपारचं ऊन झालेलं आहे. एकदम 12ची वेळ आहे. पण आता इथं दुसरं काही टाईमपासला नाही आहे आणि छान आपल्याला रिलॅक्स राहायचं आहे. त्यामुळे आम्ही विचार केला चला इथला बीच बघूया. तेवढ्यात कुठंतरी मगाशी नारळ पडला. तर आम्ही ते कुठं पडला ते शोधायला आलो. तर विचार केला चला आलोय तर आता बीच बघूनच जाऊया. आणि मगाशी ते रूम दाखवायला आले होते ना, तर त्यांनी आम्हाला सांगितलं इथं खूप छान असं झुला वगैरे आहे आणि बीच पण आहे. तुम्ही मस्त जाऊन तिथं बसू शकता, एन्जॉय करू शकता. तर आम्ही विचार केला चला. तसंही ते हॅवलॉक आयलंड ते नील आयलंड खूप कमी डिस्टन्स होतं. हार्डली 1.5 तासामध्ये आम्ही इथं पोचलो सुद्धा. तर इथं काहीतरी, इथं इतकं सुंदर बीच आहे ना. ॲक्च्युली इथलं पाणी, मला तर असं वाटतं की नील आयलंड म्हणजे बहुतेक इथलं पाणी जे आहे ना ते ब्लू कलरचं आहे, म्हणूनच याला नील आयलंड म्हणलंय वाटतं. तर बघा
तर मी असं वॉक करत करत आले तर इथं पोहोचलो पण आणि आशुतोष इथं बहुतेक रिलॅक्स करतोय वाटतं. हे काय ते अरे अच्छा इकडे डोकं आहे इकडे टोपी आहे. काय म्हणायचंय मग कसं वाटतंय? मस्त आहे. मस्त आहे. आणखी प्रॉपर प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखे थोडं इकडे चिखल आहे हा पण इकडे या साईडला पीच पुढे तुम्हाला चालता येईल. खूप पुढे पण यांचं असलं सुंदर ब्लू कलरचं पाणी आहे ना जबरदस्त क्रिस्टल क्लिअर एकदम. चला बघू आपण आधी बीच कसं आहे ते बघूया आधी. क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तुम्ही असं म्हणाल की काय बीच आहे. वा आणि हे बघा इथं आशुतोष आहे इथे दिसलं का? इथं मी आहे. हवा आलती मगाशी. इथं अश्विनी आहे बघा. तर चला तर आमची गाडी आता आलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत नवीन बीच बघायला. बघूया आपण. राजा रानी दोनों मिला के कितने का है? 450 मैम. 450 और ये वाले ट्राइब इसमें एक हाइट वही बोल रहा है क्योंकि हम लोग यहाँ पे मैरीन लाइफ दिखाते हैं. नहीं मरीन लाइफ नहीं दिखता. यूनिक पॉइंट रहेगा सर यहाँ पे जैसे हे लो पाणी नाही येतं. लो टाईड आहे. हा आता इथं पाणी नाहीये तर हे लो टाईड आहे म्हणते. तर बघा ऍक्च्युली ना हा बीचच आहे पूर्ण पण आता पाणी पूर्ण इकडं गेलेलं आहे त्यामुळे इथं हे पाणी नाहीये. ही अशी जमीन आहे आणि पूर्ण याच्या बाजूला जंगल आहे. म्हणजे इथले बीच आहेत ना शक्यतो जंगलातले बीच असल्यासारखं आहे. काल पण एलिफंट बीच जो होता ना तो पण असाच होता आणि हा पण आहे हा असाच आहे. तर इथला जो बीच आहे तिथं नॅचरल ब्रिज फॉर्म झालाय तो बीच आहे आणि याचं नाव काय भरतपूर ना. हां तर इथं भरतपूरला 2 बीच आहेत भरतपूर 1 आणि 2. तर आत्ता यातला आम्ही एक बघायला येत आहे जिथं नॅचरल ब्रिज आहे आणि दुसरा आहे तो सनसेट पॉईंट आहे. चला बघू आता. सध्या तर असं थोडं कसरत करतच जावं लागत आहे. पुढे मिळेल कदाचित. आणि इथे जे पाणी आहे ज्या खड्ड्यांमध्ये छोटं छोटं तर तिथे तुम्ही छान मरीन लाईफ बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. इवन ऑक्टोपस स्नेकसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर सुंदर वाटलं म्हणजे एवढंसं छोटे छोटेच खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. तर सनसेट व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि काय म्हणायचंय तुला कसे प्रकारचे बीच आहे तिथे? म्हणजे तुम्हाला बीच आणि झाडं यस असं सहसा मिळत नाही. म्हणजे असं बीच असं उंच 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 अशी उंच उंच झाड आहेत. इव्हन इथली नावं सुद्धा अशी आहेत की लक्ष्मणपूर भरतपूर. जसं भरतपूरला हे आहे सगळं भरतपूरला सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत. तर तिथं तुम्ही ते वॉटर ऍक्टिव्हिटीज बघू शकता भरतपूरला. आणि इथं लक्ष्मणपूरला 2 पॉइंट आहेत. एकामध्ये तुम्हाला काय सनसेट बघायला मिळेल आणि दुसरीकडं जे नॅचरल ब्रिज फॉर्मेशन आहे ते बघायला मिळेल. तर मला असं वाटतं ऍक्च्युली ते लक्ष्मणपूर भरतपूर आणि सीतापूर ही जी नावं आहेत ना ते ऍक्च्युली रामायणाशी रिलेटेड आहेत. कारण असं म्हणतात की ती श्रीलंकेला जाताना बहुतेक या रूटवरून गेली असावीत. तर त्याचा माझा अजून काही एवढा अभ्यास नाही आहे पण जे पण मी काही वाचलेलं आहे त्यानुसार मला वाटते की त्यावरून ही नावं पडलेली असावीत लक्ष्मणपूर सीतापूर आणि भरतपूर. इवन लास्ट काल पण आम्हाला एकाने सांगितलं होतं की अंदमान हे जे नाव आहे ते हनुमानावरनं पडलं. हनुमान है ना बरोबर. हा हंडुमन. हा हनुमानावरनं हंडुमन करत त्यांनी ते हनुमानचं त्यांनी ते प्रोनाउन्सिएशन जे आहे ते अंदमान केलं. त्यामुळे बहुतेक ते रामायणाशी रिलेटेडच ते असणार आहे. तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे मस्त जायला. असा प्रॉपर पाथवे छान रस्ता एकदम. तुम्ही जाऊ शकता आणि ऑलमोस्ट हे जवळजवळ असे माग आमचे हे पण गेस्ट छान. हॅलो. आणि अशी लोक एकदम मस्त जातात सगळे. म्हणजे हा ऑलमोस्ट एक 5-10 मिनिटाचा वॉक आहे तुम्हाला स्टॉपपासून पण छान वाटते खूप. आणि जर एन्जॉय ॲक्च्युली आणि खूप काही रस नाही आहे फक्त माणसं आहेत छान थोडी थोडी आणि क्लीननेस आहे. तुम्ही बघाल तर रस्ता तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन आहे. प्लास्टिक वगैरे पडलेलं वगैरे दिसलं असं नाही काही प्रकार दिसत नाहीये. तर हा क्लीन एरिया आहे चांगला. बोटीमध्ये वगैरे सुद्धा ना चप्पल वगैरे सगळे एका बॅग मध्ये कॅरी करतात म्हणजे ते बोट घाण होऊ नये म्हणून. म्हणजे ते थोडं क्लीनलीनेस जो आहे तो इथं मेंटेन केलेला आहे छान. आणि तो नॅचरल ब्रिज जो आहे ना तो तुम्ही मला वाटतं लो टाईड असताना गेला ना तर तुम्हाला तो पाहायला मिळतो. म्हणजे साधारणतः दुपारच्या वेळेस म्हणजे 3 नंतर 2:30 ते 4:30 पण तुम्ही जावा. म्हणजे तुम्ही 2:30 ते 4 बघायचा
हो. आणि 4ला लगेच निघायचं इकडे यायला लक्ष्मण 2 ब्रिजला सनसेटला. आणि कारण असं मग तुम्हाला ते मरीन लाईफ पण तिथले एक्सप्लोअर करता करता येईल, बरोबर. तिथं तुम्हाला ते छोटे छोटे असे पॉन्ड आहेत, त्यामध्ये तुम्हाला ते ऑक्टोपस, वेगवेगळ्या प्रकारचे फिश, इव्हन स्नेक वगैरे पण बघायला मिळेल तुम्हाला Yes. तिथे. आणि ते फक्त पण लोड असतं. नाही थँक्यू. काढले आपण काल, काढलीच ना काल. असे फोटो वगैरे पण तुम्हाला. कॉफी कितने का? आम्ही आलेलो आहे इथं सनसेट बघायला, आणि सनसेट ॲक्च्युली आम्हाला जसा पाहिजे तसा अजून बघायला मिळत नाही आहे, कारण काय होतंय, ढग आलेले आहेत, तर मध्ये मध्ये सूर्य जातो येतं. पण हे बीच इतके क्लीन आहेत ना, मला इथला क्लीनलीनेस आवडला. इवन वॉशरूम वगैरे सुद्धा ना एकदम क्लीन आहेत. ते 10 रुपये घेतात प्रत्येक ठिकाणी वॉशरूमला, पण क्लीन छान आहे. आहे, तुम्ही बघू शकता इथं दाखवतो मी. आणि तुम्हाला इथं प्लास्टिक वगैरे कुठं काही दिसणार नाही. इवन आम्ही आत्ता जस्ट चहा पिला ना, तर त्यांनी ते चहा पिलेले कप सुद्धा, ज्यांच्याकडून आम्ही चहा घेतला होता ना, ते कप पण घेऊन गेले, आहे ना, आहे की नाही. फुल रश शोभा गर्दी. आणि यानंतर सुंदर असा सनसेट आम्हाला बघायला मिळाला. आणि त्याचसोबत ना इथे रात्री एक प्रोग्राम पण असतो, म्हणजे तुम्ही आकाशगंगा बघू शकता. तर त्यासाठी खूप मोठे मोठे टेलिस्कोप त्यांनी इथं अरेंज केलेले आहेत, अर्थात ते पेड आहेत. आणि रात्री 9च्या नंतर साधारण तो प्रोग्राम असतो. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो प्रोग्रामही तुम्ही अटेंड करू शकता. आणि त्याच्यासाठी तुमच्या हॉटेलला पिक अँड ड्रॉप वगैरे ते सर्विस प्रोव्हाइड करतात. तर आम्ही विचार करत होतो, पण परत आम्ही कॅन्सल केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. भेटूया लवकरच पुन्हा अशा एका व्हिडिओमध्ये. बाय.